नमस्कार. मी स्वागत करतो सर्व प्रेक्षकांचं एका अशा कार्यक्रमात ज्या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्या कलागुणांची गुढी सर्वदूर पसरवली आणि स्वतः उंचीवर नेऊन ठेवली. अशा कार्यक्रमात ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. आज गुढीपाडवा. या विश्वात जो सर्वात प्राचीन धर्म आहे हिंदू धर्म, त्या हिंदू धर्मानुसार आज नवीन वर्ष सुरू होतं, गुढीपाडवा. असं म्हणतात की ब्रह्मदेवाने याच दिवशी या सृष्टीची रचना केली आणि म्हणूनच ब्रह्म पताका उभारली जाते गुढीच्या निमित्ताने. आपण स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं. मकरंद देशपांडे सर आणि मुग्धा गोडसे यांना. सर, काही काही लोक कशी असतात की बाहेर गेली तर घरातली माणसं वाट पाहत असतात त्यांची, पण ही व्यक्ती अशी आहे की संपूर्ण घरादारालाच घेऊन बाहेर पडते. सांगलीचे देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नव्या वर्षाची सुखी जीवनाची चैत्र शुद्ध प्रतिपदा ही शुभेच्छा देतो तुम्हा सर्वात. अहो सांगलीचा जाहीर आला, जाहीर थाटात आणि कसा असावा कसा नसावा सांगतो तुम्हास. शाहिरी मधला वेगळा प्रकार आहे. जसे आपण पोवाडे ऐकतो, ही एक वेगळी धाटणी आहे. आणि रचना बघा, कसा असावा कसा नसावा. कसा पुढारी खंदा आणि रुपया बंदा समाजसेवक असावा. आवड निवडून येणार पैसा खाणार आणि निवडून येणार पैसा खाणार खिस भरणारा नसावा. शाळेत जाणार आणि अभ्यास करणार हा मुलगा हुशार असावा. शाळेत जाणार अभ्यास करणार मुलगा हुशार. आधीला कार आणि धरणीला भार घोड्या काढणारा नसावा. ऐका मंडळी, खटल्याला वकील असावा. बघा, खेळाडू पैलवान असावा पण मैदानी ढिल्ला नसावा. हो ऐका,
आणि खटल्याला वकील असावा पण खटल्यात घालणारा नसावा. हे झाले असावा नसावा. आता कशी असावी आणि कशी नसावी. प्रेमाला वाणी अहो प्रेमाला वाणी न राजा न राणी सावित्री वाणी असावी. आणि आई आई म्हणणार गड्यात पडणार व्हा करून रडणारी नसावी. शिकलेली बायको असावी पण कडक बिजली नसावी. शिकलेली बायको असावी पण कडक बिजली नसावी. विराजीची धरतीने गाण्यात स्फूर्ती जगात कीर्ती असावी. रामदाजी वा 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 वा, अत्यंत सुंदर झाला परफॉर्मन्स मकरंद सर. तुमचे हे पोवाडे, तुमची शाहिरी आणि मुळात तुम्ही सुरुवात केली आज गुढी जी आनंदाची उभारलीत तुम्ही. म्हणजे प्रत्येक चांगल्या गोष्टीची आपण गुढी उभारतो, सत्कार्याची, शुभकार्याची. आणि मला असं वाटतंय की त्याचबरोबर आपण एखादी गोष्ट कोणती तरी जी नवीच सांगतो त्याची गुढी उभारण, धर्म प्रेरणेची एक गुढी उभारली जाते. आणि तुमचा जो बाज आहे मला असं वाटतं की तो या सगळ्या गोष्टी, जो संस्कृतीचा जो मूलाधार आहे तोच मुळात तुमचा बाज आहे. आणि त्यामुळे तुम्ही परत एकदा आमच्यात एक नवीन चैतन्य उभं केलेलं आहे. आज पुन्हा तसंच वाद्यवृंद फार छान, कोरसनी फार छान गायलं. मुग्धा खूप छान, नेहमीसारखंच तुमचं आज पण हे सादरीकरण छान वाटलं, मजा आली. आणि मला सगळ्यात मजा म्हणजे या छोट्या शाहिराची, तो तुम्हाला खूप छान कॉम्प्लिमेंट करत असतो प्रत्येक गोष्टीत आणि ते बघण्यात एक छान असं आनंद वाटतो आणि सगळं एक तुमचं सादरीकरण असं उभारून येतं, त्याच्यामुळे छान वाटलं. थँक्यू. आज गंमत अशी की आजचा जो एपिसोड आहे या एपिसोडमध्ये 7ही स्पर्धक त्यांचं सादरीकरण करणार आहेत आणि त्यानंतर उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा हेच 7 स्पर्धक परफॉर्म करणार आहेत. आजच्या या भागामध्ये फक्त मकरंद सरांचे पदक आपल्याला कळणार आहेत आणि मुग्धा मॅडम किती मेडल्स देत आहेत ते कलशात राहणार आहेत. आणि उद्याच्या एपिसोडच्या शेवटी आपल्याला एकूण पदकांची बेरीज करून मग कळणार की कुठली पावलं पुढे जात आहेत ते. पाहूया मकरंद सर किती पदकं देत आहेत. 9 पदकं. 9 पदकं मिळालेली आहेत. वाह, धन्यवाद.